मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपलं चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. क्रिप्टो करन्सी मराठी फ्री कोर्सच्या ह्या 11व्या भागामध्ये आता आपण आहोत. आणि या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत एन एफ टीज बद्दल. ओके, एन एफ टी म्हणजे काय, एन एफ टीचा वापर आपण कशाप्रकारे करू शकतो, त्याच्यामधनं आपण कशाप्रकारे इन्कम मिळवू शकतो, उत्पन्न मिळवू शकतो, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली शिकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. व्हिडिओला आता मी तुमच्यासमोर एक प्रेझेंटेशन ओपन करतो जे मी एन एफ टीबद्दल बनवलेलं आहे. नक्की शिकून घ्यायला सुरुवात करा. एक एक करून आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये एन एफ टीबद्दल घेणार आहोत. ओके, स्टार्ट करूया. एन एफ टी म्हणजे काय, डिजिटल ओनरशिप आणि गुंतवणूक आपण कशा प्रकारे करायची एन एफ टीच्या माध्यमातून. एन एफ टीचा फुल फॉर्म म्हणजे, एन एफ टी हे पहिलं म्हणजे नॉन फंजिबल टोकन्स आहेत. ओके, म्हणजे ही डिजिटल मालमत्ता आहे, अद्वितीय डिजिटल मालमत्ता, नॉन फंजिबल टोकन्स. आता एन एफ टी म्हणजे काय असू शकतात, एखादं पेंटिंग, चित्र, गाणं, गेम्स, व्हिडिओ यांचा मालकी हक्क तुमच्याकडे असू शकतो. तुमच्याकडे एन एफ टी म्हणजे तुमच्याकडे ह्यापैकी कोणत्याही गोष्टीचा मालकी हक्क असू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही आतापर्यंत ऐकलेलं की ॲसेट म्हणजे काय, ॲसेट म्हणजे काय किंवा संपत्ती म्हणजे काय. पहिलं म्हणजे घर असेल आपलं, ती आपली संपत्ती असते. किंवा आपल्याकडे एखादं ऑफिस विकत घेतलेलं असेल, ती आपली संपत्ती असते. आपल्याकडे लँड असेल, ती आपली संपत्ती असेल. आपल्याकडे स्टॉक्स असतील, किंवा आपल्याकडे म्युच्युअल फंड्स असतील, किंवा आपल्याकडे आपण असं म्हणू शकतो की क्रिप्टो असतील. बट हे एन एफ टी म्हणजे काय, चित्र, गाणं, गेम्स यांचा मालकी हक्क ही सुद्धा एक तुमची संपत्तीच आहे. त्याला ते सर्व एन एफ टीमध्ये येतं. आता एन एफ टी वर्सेस कॉईन्स म्हणजे आपल्याकडे जे क्रिप्टो कॉईन्स आहे त्याच्यामध्ये वेगळं विविधता काय आहे. एन एफ टी जे आहे ही अद्वितीय, ह्याचा वापर वेगळा असतो. बट क्रिप्टो जे असतात ना, म्हणजे कॉईन्स जे असतात ते एकसारखे असतात आणि ते चलनासाठी असतात, खर्च करण्यासाठी असतात, चलन म्हणून वापरले जातात. ओके, एन एफ टी इज इक्वल टू ओनरशिप आणि कॉईन्स इज इक्वल टू एक्सचेंज. म्हणजे कॉईन्स जे असतात ते आपण चलनासाठी वापरतो आणि एन एफ टी ही आपली ओनरशिप असते. त्यानंतर एन एफ टीचा उपयोग कशा प्रकारे होतो. एखादं डिजिटल आर्ट असेल, म्युझिक असेल, गेमिंग असेल, किंवा मेटावर्स प्रॉपर्टी असेल, इव्हेंट तिकीट्स असतील, किंवा डिजिटल आय डी असेल. अशा ह्या सर्व प्रकारचे त्याच्यामध्ये एन एफ टीचा तुम्हाला उपयोग होतो. एन एफ टी मायनिंगची प्रक्रिया. एन एफ टी मायनिंग म्हणजे काय, एन एफ टी मायनिंगची प्रक्रिया काय, तर तुम्ही एन एफ टी तयार करू शकता. एन एफ टी म्हणजे काय, समजा एखादा आर्ट असेल तुम्ही तयार करू शकता, एखादा व्हिडिओ असेल तुम्ही तयार करू शकता, आणि तो मार्केट प्लेसवरती सेल करण्यासाठी अपलोड करू शकता. ठीक आहे, एखादा तुम्ही आर्ट तयार करू शकता, तुम्ही आर्टिस्ट असाल, व्हिडिओ तयार करू शकता, आणि मार्केट प्लेसेसवरती तो सेल करण्यासाठी तुम्ही अपलोड देखील करू शकता. ओके, आणि त्याला तुमचे पैसे मिळवण्यासाठी तुमचं वॉलेट कनेक्ट करू शकता. आणि त्यानंतर बाकीच्या ज्या प्रोसेस असतात, गॅस फीज वगैरे भरून तुम्ही त्याला मिंटसुद्धा करू शकता. अशा प्रकारे जे आहे ते मिंटिंगची प्रोसेस, एन एफ टी मिंटिंगची प्रोसेस आहे जी होत असते. ठीक आहे. त्यानंतर एन एफ टी मार्केट प्लेस. आता तुम्हाला जर एन एफ टी तुमचे सेल करायचे असतील किंवा बाय करायचे असेल तर एन एफ टीसाठी मार्केट प्लेस काय आहे तुम्ही एकदा ह्या सगळ्या गोष्टी बघून घेऊ शकता. लाईक ओपन सी नावाचा मार्केट प्लेस आहे, रॅरिबल नावाचा मार्केट स्पेस आहे, सुपर रेअर नावाचा मार्केट स्पेस आहे, त्यानंतर फाउंडेशन नावाचा आहे. आणि तुम्ही इथेरियम किंवा सोलेना वगैरे अशा प्रकारचे कॉईन्स वापरून एन एफ टी खरेदी करू शकता. ओके, तुम्हाला एन एफ टी खरेदी करायचे असतील किंवा सेल करायचे असेल तर तुम्ही यासारख्या कॉईन्सचा, क्रिप्टोचा तुम्ही वापर करू शकता. एन एफ टी हा जो टॉपिक आहे, जो सब्जेक्ट आहे, तो मी क्रिप्टोच्या कोर्समध्ये टाकण्याचा हाच मुद्दा आहे की तुम्ही ह्याला क्रिप्टोच्या माध्यमातून खरेदी करू शकता, विक्री करू शकता. आणि तुम्हाला एक माहिती असावी म्हणून आपण तुम्हाला एक थेरॉटिकली ह्या गोष्टी इथे एक्सप्लेन करत आहोत. त्यानंतर आता एन एफ टी गुंतवणुकीचे फायदे किंवा जोखीम काय. तर लक्षात घ्या, एखादी गुंतवणूक आपण का करतो, रिटर्न्स मिळवण्यासाठी. एन एफ टी अशी गुंतवणूक आहे की ज्यामध्ये हाय रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट तुम्हाला भेटते. ओके, हाय रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट भेटते, हाय आर ओ आय भेटतो एन एफ टीमध्ये. आणि तुम्हाला रॉयल्टीसुद्धा भेटते. म्हणजे एखादं तुमचं समजा आर्ट असेल ते तुम्ही एक तर सेल तर करूच शकता, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही रॉयल्टीसुद्धा मिळवू शकता. ते आर्ट कुठे यूज करायचं असेल, कुठे दाखवायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रॉयल्टीसुद्धा भेटते. ओके, क्रिएटिव्हिटीला संधी भेटते. तुम्ही जर क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहात तुम्हाला संधी भेटते. आता ह्याच्यामध्ये स्कॅम्स प्रत्येक ठिकाणी होतात, काही स्कॅम्स होऊ शकतात किंवा फेक आर्ट तुम्हाला दिले जाऊ शकतात. लिक्विडिटी सध्या कमी आहे इंडियामध्ये, आणि प्राईस ह्याची अनसर्टन आहे. ह्या थोड्याशा निगेटिव्ह बाजू आहेत एन एफ टीबद्दल अजूनही इंडियामध्ये. ओके, तुम्ही मोठमोठ्या लोकांना पेंटिंग्स वगैरे खरेदी करताना बघितलेलं असेल, सेल करताना बघितलेलं असेल. अशा प्रकारे त्याला आपण एन एफ टीज म्हणतो. ओके, त्यानंतर एन एफ टी गुंतवणुकीसाठी टिप्स म्हणजे काय, व्हेरीफाईड प्रोजेक्ट्स निवडा. जे तुम्हाला मगाशी मार्केट प्लेस दाखवलेलं त्यावरती तुम्ही व्हेरीफाईड प्रोजेक्ट्स निवडू शकता. रोडमॅप आणि कम्युनिटी पाहू शकता.
आणि तुमचं वॉलेट जे आहे, फोमो तर तुम्ही टाळाच, बट तुमचं वॉलेट जे आहे ते नेहमी सुरक्षित ठेवा, जे मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला येत्या काळामध्ये काही हॉट वॉलेट, कोल्ड वॉलेटचे एक्झाम्पलसुद्धा देणार आहे. आता जर तुमच्यापैकी कोणाला हॉट वॉलेट, कोल्ड वॉलेट माहिती नसेल, तर मी त्याच्याबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे. हा बघा व्हिडिओ, ज्याचा 7वा भाग होता क्रिप्टो कोर्सचा, हॉट वॉलेट वर्सेस कोल्ड वॉलेट म्हणजे काय, त्याचा वापर काय. सो हा व्हिडिओ नक्की बघून घ्या, कारण की तुम्ही जर क्रिप्टोमध्ये ट्रेड करत आहात तर तुम्हाला तुमच्याकडे वॉलेट्स असणं गरजेचं आहे. ओके. आता भारत आणि एन एफ टी रिलेशन काय, तर बॉलिवूड एन एफ टी लॉन्च, म्हणजे बॉलिवूडमध्ये सुद्धा काही एन एफ टी लॉन्च केले गेले आहेत अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांच्याकडून. त्यानंतर क्रिकेटर्ससुद्धा एन एफ टी लॉन्च करतात. याच्यासाठी प्लॅटफॉर्म काय, वजिरेक्स एन एफ टी आहे किंवा बियॉन्ड लाईफ आहे. तुम्ही हे प्लॅटफॉर्म वरती सर्च करा किंवा एन एफ टीबद्दल सर्च करा, तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती इंटरनेटवर आरामात भेटू शकते. सो एन एफ टी ही जी आहे ही ओनरशिपची नवी क्रांती आहे. एन एफ टी हे तुमचं ॲसेट आहे. तुमच्याकडे जर कोणता आर्ट आहे तर तुम्हाला इथे माहिती घेऊनच गुंतवणूक करायची आहे, आणि तुम्ही रिसर्च आणि सेफ्टी जर ठेवलात तरच तुम्हाला एन एफ टीच्या बिझनेसमध्ये, एन एफ टीमध्ये चांगलं यश मिळू शकतं. ओके. सो एन एफ टी हे क्रिप्टोशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे तुम्ही क्रिप्टोच्या माध्यमातून नक्कीच व्यवहार करू शकता. इन फ्युचर आपण ह्याच्याबद्दल अधिक व्हिडिओ बनवतो. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की आम्हाला एन एफ टीमध्ये इंटरेस्ट आहे शिकण्याबद्दल. तर ओके, व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल नक्की लाईक करा. क्रिप्टोमध्ये अकाउंट ओपन करण्याची किंवा क्रिप्टोच्या आमच्या टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मी दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.